बीड जिल्ह्यातील एका तरुणाला म्यानमार, थायलंड, लाओस सीमेवरील कुख्यात गोल्डन ट्रँगल परिसरात ओलीस ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली। ओलीस असलेल्या तरुणांना आपल्या बीडमधील मित्राला व्हॉट्सॲपवरून व्हॉइस कॉल करून मदतीची आर्त हाक दिली। नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करत म्यानमारमध्ये नेण्यात आल्याचा, ऑनलाईन सायबर फसवणुकीची कामं करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आणि नकार दिल्यास बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा दावा त्यानं केला। या मित्रानंच ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली असून महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुण अडकवल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आता त्यांच्या सुटकेसाठी शासनानं तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आलेली आहे। एसपी साहेबांशी आधी बोलून घेतलं, नंतर एसपी साहेबांनी नातेवाईकांना बोलून घेतलं व सायबर पोलीस ठाणे बीड येथे रितसर त्यांची कंप्लेंट केलेली आहे व मी आज फॉलोअप घेतला असता सायबर पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, काय ते आपल्या वरिष्ठांना विचारून लवकरच पुढे केसची प्रगती करत राहू। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या जी महाराष्ट्रातील जी तरुण आहेत, जी देशातील तरुण आहेत, त्यांना सुखरूप आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी आम्हा कुटुंबांना सर्वांना मदत करावी एवढीच माझी विनंती राहील। परदेशात अडकलेल्या कामगारांना माघारी आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। ज्या ठिकाणी सायबर फ्रॉड घडत आहेत तिथे संबंधित आरोपींना पकडण्याचं काम सुरू असल्याचंही कदम म्हणाले। मागील 5-6 महिन्यांमध्ये आपल्या भारताच्या अनेक अशा यंत्रणा आहेत ज्या याच्यावरती काम करत आहेत। त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे। हजारोच्या संख्येने आपण कामगारांना तिथून सोडवून आपण पुन्हा भारतामध्ये आणण्यामध्ये आपण यश प्राप्त केलेलं आहे। त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी देखील उत्तम कामगिरी केलेली आहे। मला वाटतं ज्या ज्या देशामधनं हे सायबर फ्रॉड केले जात आहेत त्या ठिकाणच्या अडकलेल्या आपले जे बांधव आहेत किंवा आपले भारतीय बांधव आहेत किंवा भगिनी आहेत त्यांना सोडवण्याचं काम आपलं विभाग करते। या पर्टिक्युलर केसची माझ्याकडे माहिती नाही, परंतु नक्कीच मागील 6 महिन्यामध्ये सायबर फ्रॉड जिकडनं घडतंय त्या ठिकाणावरून आपण जे पीडित आहेत त्यांना आणण्यामध्ये आपण यश प्राप्त केलेलं आहे।